उसके साथ साथ जो है पार्लियामेंट में जो है इस पर बहस। हे दृश्य आपण पाहतोय दिल्लीत वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. Treated like this only. So we will not bow down. We are protesting for the future of our students, future of our country. There are so many parents, thousands of them, millions of them have sacrificed their lives to get the children educated. But your system is completely broken. But Dharmendra Pradhan ji will not made responsible. Then what is this? We are not changing the stand. We are very clear. Prime Minister is compromised with the knowledge of the Prime Minister. This has happened. So that is why Prime Minister is protecting the Honorable Education Minister. So we will not compromise on this issue. Dharmendra Pradhan ji must go. The students will get justice. Sir, what is your response on it? What the BJP is saying now, that they were ready for the discussion. They promised it to Rahul Gandhi, but he still. See, our demand was from day one resignation of Education Minister Dharmendra Pradhan. Our 5 demands: the Education Minister should resign. Second, there should be a discussion on paper leaks. Third, there should be a statement from Home Minister on the lathi charge on the students. Fourth, they need to investigate on the lathi charge with the Judicial Commission or something, judicial driven SIT. And fifth is compensation to the students who died in suicide because of the NEET paper leak. And they have not accepted any of the demands. That's the reason we get out the PMO office house and in his residence. And this was a huge success. You look at the people all over the country. Now we are garrowing all the governor house throughout the country. And look at the crowd here. So it was an organic response yesterday. And today, Congress party is leading this charge against the government here. फुटीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा या मागणीसाठी नवी दिल्लीतील सुरू झालेल्या आंदोलनाला आता व्यापक स्वरूप धारण केल्याचे दिसते. कारण एकीकडे अभिजित विखे यांनी जंतर मंतरवर आंदोलन तीव्र केल्याने कंटिन्यू रहेगी और हमारी डिमांड बिल्कुल बदलेगी नहीं. अगर नरेंद्र मोदी समझते हैं और सोचते हैं कि वो तय करेंगे कि नेता प्रतिपक्ष क्या डिमांड रखेगा उनसे, तो बहुत बड़ी गलतफहमी में धर्मेंद्र प्रधान को जाना होगा. छात्रों के ऊपर, नौजवानों पर जो FIRs हैं, केसेस हैं, वो वापस लेने होंगे और नरेंद्र मोदी को, अमित शाह को माफी मांगनी है. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला असा प्रश्न विचारत आज राहुल गांधींनी काँग्रेसच्या खासदारांसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निवासस्थान गाठल्याचं पाहायला मिळाले. त्यावेळी शिक्षण मंत्र्यांसोबत आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. नीट पेपर फुटीची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं. मात्र दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना संसदेपर्यंत पोहोचूच दिलेलं नाहीये आणि या परिसरात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. आणि कालच्या या घटनेनंतर आता राहुल गांधींनी देखील काँग्रेसच्या खासदारांसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आंदोलन केलेलं आहे. आणि त्या आंदोलनानंतर आता काँग्रेसच्या अनेक नेत्यांना, राहुल गांधी यांना, सोनिया गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राहुल गांधी यांची पोलिसांच्या ताब्यातून आता सुटका झाल्याची माहिती समोर येते. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची आता सुटका करण्यात आलेली आहे. अखिलेश यादव देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. अखिलेश यादव यांना देखील पोलिसांनी घेराव घालत ताब्यात घेतलं होतं. त्यांची देखील सुटका करण्यात आली. दृश्य आपण पाहतोय. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जरी पोलिसांना संसदेपर्यंत पोहोचू दिलं नसलं तरी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र सुरक्षा रक्षकांना चकवा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घरच आज गाठलं. यावेळी त्यांच्यासोबत प्रियंका गांधी, काँग्रेसचे खासदार आणि नेते देखील उपस्थित होते. राहुल गांधी आणि त्यांच्या या खासदारांनी पंतप्रधानांच्या घराला घेराव घालत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला. तर दुसरीकडे नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी करत आहेत. आज दिल्लीत विरोधी पक्षांच्या या आंदोलनाला राजकीय वळण पाहायला मिळते. राहुल गांधी हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तर दुसरीकडे आज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी देखील राहुल गांधी यांची भेट घेतली होती आंदोलनस्थळी जाऊन. Our demand was from day one resignation of Education Minister Dharmendra Pradhan.
Our 5 demands: the education minister should resign. Second, there should be a discussion on paper leaks. Third, there should be a statement from Home Minister on the lathi charge on the students. Fourth, they need to investigate on the lathi charge with the judicial. What they did yesterday to the youth of our country is not accepted. Mr. Modi must come forward and apologize, and Dharmendra Pradhan must resign. What is the reason why Dharmendra Pradhan is not resigning? What secret does he have that Modi is today? He's in so much of pressure, but still he's not resigning. Mr. Prime Minister must come forward and speak. So if we talk about the protest which is going on continuously for days and days, the opposition is continuously supporting it, and PM Modi and BJP leaders are saying that it is very inappropriate for the opposition to support a protest like this. See, Mr. Modi has forgotten his old speeches. He must remember what he used to speak in 2012, 2013. He was the person who said कि मैं युवाओं को रोजगार दूंगा. पेपर लीक दिया, रोजगार नहीं दिया. Thank you, sir. नीट पेपर फुटी प्रकरणी लोकतंत्र को शोभा नहीं देता. धरना देना कोई कानून तोड़ने की बात थोड़ी ना है, लेकिन नौजवानों के लिए पूरे देश में आज एक सहानुभूति है. कांग्रेस पार्टी, राहुल गांधी जी, पूरा देश नौजवानों को न्याय दिला के रहेंगे. सरकार को जिद छोड़नी चाहिए, इस्तीफा दिलाना चाहिए, और पार्लियामेंट के अंदर पुरजोर तरीके से इस मामले को हम कल उठाएंगे. धरना देना, प्रदर्शन करना, ये लोकतंत्र का गहना होता है, मगर कहां प्रदर्शन करना. And we are pulled and pushed and arrested and brutally attacked, and we are dragged, we are pinched, but we will tell you all this. If they are trying to threaten us, if we are not, we will not bend back. We will continue our protest. They have arrested our leaders, Rahul Gandhi ji and Priyanka Gandhi ji, and all of us. We will continue. We are the voice of the youth of this country. Congress party is the youth voice of standing up for the students, and they arrested us. But if they think we will stop with all this, they can arrest us 100 times. They can put us in jail. But we will stand with the students. Dharmendra Pradhan will have to resign. Home Minister and Prime Minister will have to answer to this kind of dictatorial attitude of this government. Let me say it very assertively. They have pinched at the wrong side, and we will continue our fight. Whatever they want, they can do. Whatever they want, they can do. They can put us in jail. We will continue our fight. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.